दरम्यान नंदूर माध्यमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी हे एकाच ठिकाणी आलेले आहेत. 4, 5, 10, 15, 20 प्रत्येक गोष्ट जी आहे नाशिकमध्ये सुद्धा आपण केली. सर्व नाही असे अगोदर फार मोठ्या प्रमाणावर आपण काम अंतर केलं. ते सगळं रस्ते आपण केले, 4 पदरी त्र्यंबकेश्वर रस्ता वगैरे अनेक गोष्टी आपण केल्या. आता सुद्धा कुंभ येतो आहे आणखी 2 वर्षाने. माझं एवढंच म्हणणं राहील इथल्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः जे अधिकारी आहेत त्यांना, की तोपर्यंत हे काम अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त ती एक डेडलाईन आहे आपल्यासाठी की तोपर्यंत आपल्याला काम संपवायचं. मग याच्यासाठी किती पैसे लागतात आता मी अगोदर सांगितलं. आता मगाशी बोलताना की आता हे 250 वर्ष हे सगळं टिकलेलं आहे. भिंतसुद्धा 250 वर्षानंतर एवढी टिकली. आता आपल्या काय गावकऱ्यांनी काय थोडंफार किंवा कोणी काय पडलं असेल काय, आता तो भाग वेगळा. पण आपण जे काम करू ते निदान 100 वर्ष तर टिकलं पाहिजे. हे 250 वर्ष टिकलेलं आहे. तर काम अशा रीतीनं करावं की ते टिकेल आणि लोक इथं पाहायला येतील. अशा प्रकारे काम करूया. अनेक गोष्टी आपण इथे करू. काही कल्पना ज्या अगोदरच मांडण्यात आलेल्या आहेत की इथे श्रीरामाचं जे आहे मृग आणि ते सोनेरी मृग वगैरे अमुक ते सगळ्याची ती काय जी कथा आहे ती दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याची कल्पना आहे. आणि आणखीन जे काही चांगलं जे आपल्याला करता येईल ते आपण करूया की जेणेकरून लोक तिथे जे आहे भक्तिभावाने येतील, दर्शन करतील, त्यांना ही कथा पण समजेल आणि कुठल्याही प्रकारचे जे आहे गैरसोय होणार. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा जी काही मंदिर आहेत त्या लागून त्याच्यामध्ये सुद्धा जे जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं आपण निश्चितपणे करूया. आणि त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांचं जे आहे पूर्णपणे सहकार्य जे आहे ते अपेक्षित आहे. मध्यंतरी काही आवाज उठले होते. ठीक आहे बा, या अहिल्याबाईंचं मंदिर अहिल्याबाईने बांधलेलं. आता समजा अहिल्याबाई जिवंत असत्या तर त्याने असं ठेवलं असतं का? आता अहिल्याबाई त्या राज्यकर्त्या होत्या. आता हे दुसरं राज्य आपलं लोकशाहीचं आलेलं आहे. त्यांचं काम आहे की याचं संवर्धन करणं, वाढवणं आणि योग्य प्रकारे त्याची मांडणी करणं. तेच काम तर करतो आम्ही. सगळे अहिल्याबाईंचंच काम करतो, अहिल्यादेवींचंच काम करतोय. इथे कोणी काही मंदिर घरी घेऊन जायला आलेलं नाहीये बाबा. हा हा मग तेच सांगतो तुम्हाला. मग आता तेच सांगतो हे कुठलंही मंदिर. आता नरसनपूरचं मंदिर मागाशी मी सांगितलं आपण 15-20 कोटी रुपये खर्च केले. आम्ही काय तिथे घेऊन आलो. तिथले जे काय ट्रस्ट आहे ते काम करतायत. कोटमगावचं मंदिर असेल, आणखीन अनेक मंदिरं नाव घेता येतील आपल्याला. बोगट्याचं मंदिर आहे. सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉली आपण केली. देशातली एकमेव ती फ्युनिक्युलर ट्रॉली आहे की 2 मिनिटांमध्ये पायऱ्या न चढता आपण वरती जातो आणि खाली सुद्धा येऊ शकतो. अजून दुसरी कल्याणला होऊ पाहते ती पण होईल. पण मग ते काय आम्ही काय घरी घेऊन गेलो? काल आहे देवी माता असेल, प्रभू रामचंद्र सगळ्यांच्या हृदयामध्ये